नमस्कार प्रेक्षकांनो, अबोली मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, मितेशच्या घराबाहेरील CCTV फुटेज चेक केल्यानंतर इथे आता दीपशिका खरी माजगल आहे हे अबोलीच्या लक्षात आलेलं असतं. त्यामुळे दीपशिकाच्या विरोधामध्ये तिच्याकडे खूप मोठा ठोस पुरावा असतो हे सिद्ध करण्यासाठी की माजगल दुसरी तिसरी कुणी नसून इथे दीपशिकाच आहे असं फुटेज अबोलीच्या हाती लागलेलं असतं. आणि त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इकडे आता दीपशिका खरी गुन्हेगार आहे हे कळल्यानंतर तिच्या गुन्ह्याची शिक्षा अबोलीने तिला मिळवून दिलेली असते आणि अबोलीने कोर्टामध्ये शिवांगीला सुद्धा ती मेल्यानंतरही तिला न्याय मिळवून दिलेला असतो. आणि त्याचबरोबर इथे दीपशिकाला तिच्या गुन्ह्याची शिक्षा मिळवून दिल्यानंतर आपल्या चाळीमध्ये इथे विजयाची गुढी अबोलीने आपल्या संपूर्ण कुटुंबाबरोबर उभारलेली असते. आणि त्यामुळे इथे सगळेजण आता अबोलीचं कौतुकसुद्धा करतात, कारण तिने सगळ्यांना त्यांच्या गुन्ह्याची शिक्षा मिळवून दिलेली असते. आणि त्या संपूर्ण समृद्धी नावाच्या मुलींना इथे शिवांगीने आणि दीपशिकाने मारलेलं असतं. त्या मुलींना आणि तिच्या आईवडिलांना न्याय मिळवून देते. त्याचबरोबर इथे आता सगळेजण अबोलीचं भरभरून कौतुक करत असतात. अबोलीचा विजय झालेला असतो आणि त्यामुळेच आता हा विजय झाल्यानंतर तिने विजयाची गुढीसुद्धा उभारलेली असते आणि गुढीपाडवा इथे जल्लोषात आणि आनंदात साजरा केलेला असतो. तर इथे प्रेक्षकांनो, या गोष्टी कशा पद्धतीने घडत जाणार आहेत येणाऱ्या भागामध्ये आपण सविस्तरपणे बघूया. तर आपण बघितलं की खरी सूत्रधार, खरी माजगल ही शिवांगी नाही, तर इथे दीपशिका आहे. शिवांगीने जे काही केलं दीपशिकाच्या सांगण्यावरून केलं. आपल्याला असं वाटत असतं की संजीवनी साठे, शिवांगी या दोघीजणी गुन्हेगार आहेत, पण इथे खरी सूत्रधार, खरी मास्टर माइंड ही दीपशिका असते. दीपशिकाने सगळा प्लॅन केलेला असतो आणि त्यानुसार ती सगळ्या गोष्टी आता करत असते. त्यामुळे इथे प्रेक्षकांनो, आता अबोलीला ती माजगल नक्की कोण आहे हे शोधून काढायचं असतं, कारण अबोलीला माहिती आहे शिवांगीने जरी गुन्हे केलेत तरीसुद्धा तिचा गैरसमज झाला होता, कारण तिला अंधारात ठेवण्यात आलं होतं. तिचा गैरसमज झालेला असतो. आपलं प्रेम आपल्यापासून दुरावतंय, मला प्रेमात धोका मिळतोय अशी समज तिची करून देण्यात आलेली असते. आणि ती समज दुसरी तिसरी कुणी नाही तर दीपशिकाने करून दिलेली असते, शिवांगीची. कारण शिवांगीचं ज्या मुलावरती प्रेम असतं तो मितेश शिवांगीवरती खूप जास्त प्रेम करत असतो. आणि इथे आता दीपशिकाचं मितेशवरती प्रेम असतं. इथे दीपालीचं सुद्धा मितेशवरती प्रेम असतं, पण इथे मितेशला फक्त आणि फक्त शिवांगी आवडत असते. त्यामुळे इथे आता दीपशिकाला असं वाटत असतं की या शिवांगीवरती हा मितेश एवढं प्रेम का करतोय, माझ्यामध्ये काय कमी आहे, असं तिला वाटत असतं. खरं तर या सगळ्यामध्ये सगळी चूक ही दीपशिकाची असते, कारण तिने शिवांगीला असं भासवलेलं असतं की इथे मितेशचं तिच्यावरती प्रेम नाही आहे. मितेश फक्त शिवांगीला फसवतोय, तिच्याबरोबर टाईमपास करतोय. नाहीतर मितेशला एक समृद्धी नावाची मुलगी आवडते, ती खूपच जास्त सुंदर आहे आणि मितेश तिच्याबरोबर पिक्चर बघायला जातो, त्याचबरोबर तिच्याबरोबर फिरायला जातो. तिला सगळीकडे तो बाहेर आपल्याबरोबर घेऊन जातो आणि तो तुला वेळ देत नाही, असं दीपशिकाने सांगितलेलं असतं शिवांगीला. तेव्हा शिवांगीला असं वाटतं की आपली बहीण जे काही बोलते ते सगळं खरंच आहे. मितेश मला फसवण्याचाच प्रयत्न करतोय. तेव्हा इकडे शिवांगी एका गोष्टीचा विचार करत नाही. जर इथे मितेश मला फसवतोय आणि जर माझ्या बहिणीने दीपालीने त्यांना बघितलंय, तर मग ती पुरावा म्हणून एखादा फोटो का दाखवत नाही की हे बघ, या रेस्टॉरंटमध्ये मी मितेशला त्याच्या गर्लफ्रेंडबरोबर म्हणजे समृद्धीबरोबर बघितलं, असा एकसुद्धा पुरावा ती मला का दाखवत नाही, असा प्रश्न इथे शिवांगीला कधी पडतच नाही. आपल्या बहिणीवरती आंधळा विश्वास ठेवून ती तिच्या होला हो करत जाते आणि तिला असं वाटत असतं की माझी बहीण जे काही बोलते ते सगळं खरं आहे, म्हणजे इथे मितेशच चुकीचा आहे. पण इथे मितेशचं फक्त आणि फक्त शिवांगीवरती प्रेम असतं, त्याला तिच्याबरोबर लग्न करायचं असतं. त्याने त्याच्या वडिलांची परवानगीसुद्धा मिळवलेली असते. पण इथे ज्या दिवशी आता मितेश आपल्या मनातलं सगळं काही सांगायला शिवांगीला येणार, तिला सरप्राईज देणार, त्याआधीच त्याच्या गाडीचा अपघात घडवून आणलेला असतो, तो म्हणजे दीपालीने. आणि दीपाली म्हणजे दुसरी तिसरी कुणी नाही तर ती दीपशिकाच आहे. तर इथे प्रेक्षकांनो, आता अबोलीला एक गोष्ट कळलेली असते की इथे दीपालीने शिवांगीचा गैरसमज करून दिला होता, त्यामुळे शिवांगी चुकीची वागली होती. पण नक्की दीपालीने हे सगळं का केलं असेल? तेव्हा अबोलीने शिवांगीला सांगितलेलं असतं की दीपालीचं मितेशवरती प्रेम होतं आणि म्हणूनच इथे सगळं काही दीपालीने हे केलं असेल.
तेव्हा प्रेक्षकांनो, इकडे आता अबोलीला असं वाटत असतं की ही दीपाली नक्की आहे तरी कोण, हिला आता शोधून काढायला हवं. पण त्याआधीच प्रेक्षकांनो, इथे दीपशिकाने आता शिवांगीला मारलेलं असतं. कारण का, आता दीपाली घाबरलेली असते. दीपशिकाला असं वाटतं अबोलीला आता सत्य कळलंय की इथे शिवांगीची एवढी चुकी नाही आहे, तिच्या बहिणीची खूप चुकी आहे. कारण तिने शिवांगीच्या मनामध्ये नको नको त्या शंका भरलेल्या असतात, गैरसमज पसरवलेल्या असतात. त्यामुळे इथे शिवांगीची काही चुकी नाही आहे हे सगळ्यांच्या लक्षात येईल आणि मीच खरी गुन्हेगार आहे असं सगळ्यांना वाटेल. तेव्हा इकडे आता शिवांगीने सुद्धा दीपालीला धमकी दिलेली असते की अबोलीला मी सगळं काही सांगणार. तुला वाटत असेल की मी काही सांगू नये तर तू पुरावा आण. मितेश आणि समृद्धी जिवंत असल्याचा पुरावा घेऊन ये, मग मी तुझ्या बोलण्यावरती विश्वास ठेवते. अबोली म्हणते की त्याचा अपघात झाला होता 3 वर्षापूर्वी, तो जिवंत नाही आहे. त्याचे वडीलसुद्धा तेच म्हणतायत. पण तू असं म्हणतेस की तो जिवंत आहे, मग पुरावा आण ना. तेव्हा इकडे आता दीपशिका घरी जाते मितेशच्या आणि त्याच्या घरून आता ती व्हिडिओज वगैरे ज्या इथे सीडीमध्ये असतात, फोटोज वगैरे ज्या सीडीमध्ये असतात, ती सीडीज ती गायब करते आणि त्याच्यातून फोटो आणि व्हिडिओ ती आता काढून घेते आणि खूप जुना व्हिडिओ ती इथे आणून शिवांगीला दाखवते आणि म्हणते, बघ बघ अगं, इथे हा मितेश जिवंत आहे, छान मज्जा करतोय, रेस्टॉरंटमध्ये फिरायला जातोय. आणि ती आबोलीने तुला काय सांगितलंय, तो मेला म्हणून. अगं, तिला तुझ्याकडून खरं वधून घ्यायचं आहे ना, म्हणून तिने तुला अंधारात ठेवले. तिच्या बोलण्यावरती विश्वास ठेवू नको आणि माझं नाव तिला सांगू नकोस. तेव्हा शिवांगी म्हणते, हे बघ मला इथून बाहेर काढ, मला त्या मितेशला मारायचं आहे. तेव्हा दीपशिका म्हणते, हो मी तुला बाहेर काढणार आहे. हे बघ, आज रात्री ड्युटीला मी आणि अंकुश आम्ही दोघेजणं थांबणार आहोत. उद्या सकाळी आम्ही दोघेजणं निघून जाऊ. तेव्हा इथे ड्युटीवरती आला असेल क्रिश. एकदा का तो आला की तू इथून पळून जा, मी तुला इथून पळून जाण्याची संधी मिळवून देईन. तेव्हा इथे शिवांगी म्हणते, ठीक आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता शिवांगीने सांगितलेलं असतं की अंकुश आणि मी आम्ही दोघेजणं बाहेर पडतोय. इथे क्रिश आता ड्युटीवरती येण्याआधीच तुला इथून सटकायचं आहे. त्यामुळे इथे आता लगेचच शिवांगीने पळून जाण्याचा निर्णय घेतलेला असतो. शिवांगीला पळून जाण्यामध्ये दीपशिकाच तिची मदत करते. ती म्हणते, तू काळजी करू नको, एकदा का आम्ही ड्युटीवरून बाहेर पडलो, क्रिश आल्यानंतर तुला लगेचच पळ काढायचं आहे. कुणालाही कळता कामा नये. दरवाजा तुझ्यासाठी उघडाच ठेवते, कळलं का. पण या सगळ्यामध्ये माझं नाव कुठेच नाही आलं पाहिजे. तेव्हा शिवांगी म्हणते, काळजी करू नको. त्यानंतर दरवाजा उघडा ठेवल्यामुळे इथे आता दीपशिका आणि अंकुश बाहेर पडता क्षणी इथे लगेचच शिवांगी पळून जात असते. सगळेजण तिला थांबवण्याचा प्रयत्न करत असतात. पण इथे दीपशिकाने अशी काही सिच्युएशन निर्माण करून ठेवलेली असते की कुणीही इथे शिवांगीपर्यंत पोचू शकत नाही. त्यानंतर इथे आता दीपशिकाने शिवांगीला जेलमधून पळून जाण्यासाठी मदत केलेली असते. पण तिने स्वतःच्या स्वार्थासाठी मदत केलेली असते. कारण दीपशिकाला माहिती असतं की जर शिवांगी इथून बाहेर पडली नाही तर तिला कळेल की मितेश जिवंत नाही आहे. आणि जेव्हा तिला हे सगळं सत्य कळेल ना, तेव्हा तिला हे सुद्धा कळेल की मी तिच्याबरोबर खोटं बोलले होते, मीच तिला फसवलं आहे. अबोलीच्या बोलण्यावरती ती विश्वास ठेवेल आणि तिला सांगेल की हे सगळं मी केलं होतं, म्हणून हे सगळं मी घडवून आणले. हे सुद्धा अबोलीला कळेल आणि माझं करिअर मग इथे धोक्यात येईल. माझी जी काही इज्जत आहे, इमेज आहे, ती सगळी खराब होईल. त्यामुळे इथे आता शिवांगीला जेलमध्ये ती मारू शकत नसते, कारण नाव तिच्यावरती येईल म्हणून. ती शिवांगीला आता पळून जायला सांगते आणि बाहेर आल्यानंतर ती शिवांगीला मारण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आता क्रिश त्याचबरोबर अंकुश सगळेजण शिवांगीला शोधत असतात. पण इथे शिवांगी आता कुणालाही सापडत नाही. शिवांगी आता सगळ्यात आधी पळून गेल्यानंतर मितेशच्या घरी जाते. मितेशच्या घरी गेल्यानंतर बघते तर काय, तिचे डोळे आता मोठे झालेले असतात. कारण ती जेव्हा मितेशच्या घरी जाते तेव्हा भिंतीला फोटो बघते तर मितेशचा फोटो लागलेला असतो आणि त्याला हारसुद्धा असतो. आणि तिथे त्याच्या मृत्यूची जी दिनांक असते ती सुद्धा 3 वर्षांपूर्वीचीच असते. त्यामुळे इथे शिवांगी म्हणते की जर मितेश खरोखर जिवंत नाही आहे तर मग इथे शिवांगी विचार करायला लागते की इथे माझ्याबरोबर दीपाली खोटं का बोलली, मला तिने का सांगितलं की मितेश जिवंत आहे म्हणून. तेव्हा तिचा आता सगळा प्लॅन लक्षात येतो आणि ती इथे आता दीपालीला फोन करते आणि म्हणते, हे सगळं काय आहे दीपाली, तू तर मला म्हणाली होतीस की मितेश आणि समृद्धी जिवंत आहेत म्हणून. मग मी आता मितेशच्या घरी आले होते तर इथे तर मितेशचा फोटो लागला आहे आणि त्याला हारसुद्धा आहे. तेव्हा इथे त्याच्या मृत्यूची तारीखसुद्धा 3 वर्षांपूर्वीचीच आहे. हे सगळं तर खरं आहे ना.
तेव्हा इकडे आता दीपशिका म्हणत असते, शिवांगी अगं तू कुठे आहेस? तू आधी मला भेट बरं, मला भेट, मी तुला सगळं सत्य सांगते. तेव्हा इथे शिवांगी आणि दीपाली दोघीजणी आता भेटतात. तेव्हा इकडे दीपाली म्हणत असते, तू त्या अबोलीच्या बोलण्यावरती विश्वास नको ठेवू, तुला माहिती आहे ना ती खोटं बोलते. तेव्हा दीपाली म्हणते, मग तू खरं बोलतेस का? मग मला आत्ताच्या आत्ता मितेश कुठे आहे ते सांग, आपण जाऊन त्याला भेटूया. जेव्हा मी त्याला माझ्या डोळ्याने बघेन ना, तेव्हाच मी विश्वास ठेवेन की मितेश आणि समृद्धी जिवंत आहेत म्हणून. नाहीतर तू मला फसवलंस, माझ्याशी खोटं बोललीस, हेच मला कळेल. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आता दीपालीला असं वाटत असतं की शिवांगीला जर मी आता सोडलं तर ती अबोलीला जाऊन सांगेल की मी खरी गुन्हेगार आहे, मीच माजगल आहे आणि माझ्या सांगण्यावरूनच शिवांगीने हे खून केलेले आहेत. तेव्हा इथे आता दीपशिका म्हणत असते, शिवांगी अगं अजूनपर्यंत तुला कळलं नाही का? अबोलीने तुला सगळं सत्य सांगितलं, तरीसुद्धा तुला पुरावेच हवेत. तेव्हा दीपाली म्हणते, मी सांगते तुला नक्की काय घडलंय ते. मितेशला मीच मारलं आणि त्याचं कुठल्याही समृद्धी नावाच्या मुलीवरती प्रेम नव्हतं. त्याचं फक्त तुझ्यावरती प्रेम होतं आणि त्याला तुझ्याबरोबरच लग्न करायचं होतं. आता तू मला सांग ना शिवांगी, अगं तुझ्यामध्ये आणि माझ्यामध्ये बघ किती फरक आहे. तुझ्यापेक्षा मी सुंदर आहे, त्याच्यामध्ये माझं शिक्षण जास्त आहे. एवढं सगळं असताना देखील त्या मितेशला तू आवडलीस, मी नाही. त्याचं तुझ्यावरती वेड्यासारखं प्रेम होतं, माझ्यावरती नाही. मग मला राग आला. मलासुद्धा मितेशबरोबर लग्न करायचं होतं, पण तो तुला सोडायला तयार नव्हता. म्हणून मी तुझ्या मनामध्ये त्याच्याबद्दल विष कालवायला सुरुवात केली. त्याचं एका समृद्धी नावाच्या मुलीवरती प्रेम आहे असं तुला भासवलं आणि तुमच्यामध्ये भांडण व्हावं अशी परिस्थिती निर्माण केली. तेव्हा इकडे आता दीपालीने सगळी घटना सांगितलेली असते की कशा पद्धतीने तिने दोघांमध्ये गैरसमज निर्माण केले, भांडण लावलं आणि त्यानंतर त्या दोघांना वेगळं करण्यासाठी तिने खूप प्रयत्न केले होते. पण इथे मितेश काही शिवांगीला सोडायला तयार नसतो. तो तिचे गैरसमज दूर करत असतो आणि तिच्याबरोबर लग्नाला सुद्धा तयार होतो. ही गोष्ट आता आवडत नाही दीपशिकाला आणि दीपशिका सरळ ज्या दिवशी मितेश आपल्या वडिलांची परवानगी घेऊन शिवांगीला लग्नासाठी विचारायला येतो, त्याच वेळेला ती त्या गाडीचा अपघात घडवून आणते, ज्या गाडीवरून मितेश निघालेला असतो आणि त्याच्यामध्येच त्याचा मृत्यू होतो. त्यामुळे इथे मितेशला सुद्धा दीपालीनेच मारलेलं असतं. ही गोष्टसुद्धा ती आता शिवांगीला सांगते आणि ती शिवांगीला म्हणते की आता मी सुद्धा तुला सोडणार नाही आहे, कारण मला माहिती आहे तू आता तोंड उघडणार आणि सगळं काही त्या अबोलीला सांगणार, बरोबर की नाही? आणि मला माझं सत्य कुणाच्याही समोर आता येऊ द्यायचं नाही आहे. म्हणून आत्तापर्यंत मी तुलासुद्धा काही कळू दिलं नव्हतं, पण त्या अबोलीने सगळे पुरावे गोळा केले आणि त्यामुळे आता मला तुला मारावंच लागणार आहे. कारण आता फक्त एका गोष्टीचं अबोलीला सत्य समजणं बाकी राहिले की मी दीपाली आहे म्हणून. मीच दीपशिका दीपाली आहे आणि मी तुझी बहीण आहे. बाकी तिला सगळं माहिती आहे की दीपाली ही तुझी बहीण आहे. त्याचबरोबर तुझ्या बहिणीचं मितेशवरती प्रेम होतं आणि तिनेच त्याला मारलं असेल, हे सगळं तिने तुला सांगितलं. पण मीच ती मुलगी आहे हे कुठे अबोलीला माहिती आहे आणि ते फक्त तिला कळू शकतं तुझ्याकडून. कारण आपली मावशी तर तिला काहीच सांगणार नाही आहे, पण मात्र तू सांगू शकतेस. म्हणून मी तुला आता सोडणार नाही आहे. तुलासुद्धा आता जावं लागणार आहे. तुझं काम संपलं, तुझा रोल संपला, असं इकडे आता दीपाली शिवांगीला म्हणते. तेव्हा इकडे शिवांगी म्हणत असते की तू जे काही केलंस ना ते खूपच जास्त चुकीचं होतं. म्हणजे मला आणि मितेशला वेगळं करण्यासाठी तू इतका मोठा प्रयत्न केला होतास, इतका मोठा प्लॅन केला होतास. अगं एकदा फक्त बोलली असतीस ना, तर मी कधीच तुमच्या रस्त्यामधून बाजूला झाले असते. मी स्वतः मितेशला सांगितलं असतं की माझ्या बहिणीबरोबर लग्न कर म्हणून. मी तुझ्या सगळ्या बोलण्यावरती विश्वास ठेवला. तू जे काही बोलत होतीस मी तसं केलं. मग ही एक गोष्ट तुझ्यासाठी केली नसती का? तेव्हा इथे शिवांगी आता तिच्यावरती चिडते. तेव्हा दीपाली म्हणते, पण बास झाला आता. आता हे सगळं बोलणं सोपं आहे. त्यावेळेला कदाचित तू सुद्धा हेच केलं असतंस जे मी केलं. कारण जेव्हा तुला कळलं की मितेशचं समृद्धीवरती प्रेम आहे, तेव्हा तू त्या समृद्धीला मारायला निघाली होतीस. आणि जर तुला ही गोष्ट कळली असती की हे सगळं मीच केलं आहे, माझं मितेशवरती प्रेम आहे म्हणून, तर तू मलासुद्धा मारलं असतंस, असं इकडे दीपशिका म्हणते. आणि त्यामुळे इथे आता दीपशिका म्हणते, तुला जर सोडलं ना तर माझा जीव धोक्यात येईल आणि मला ते आता होऊ द्यायचं नाही आहे. त्याच्यामुळे आता तू इथे नाही राहिलीस तरीसुद्धा चालेल. तू हे जग सोडून निघून गेलीस ना तरच आपल्या सगळ्यांसाठी भल्याचं होईल, असं ती आता म्हणते आणि तिला मारण्यासाठी ती चाकू काढते.
तेव्हा इथे प्रेक्षकांनो हा तोच चाकू आहे ज्याने तिने समृद्धी नावाच्या मुलींना मारलेलं असतं आणि आता त्याच चाकूने ती शिवांगीला सुद्धा मारत असते. तेव्हा शिवांगी कसा बसा स्वतःचा जीव वाचवते. ती दीपशिकाला ढकलते आणि तिथून पळ काढते आणि ती धावत असतानाच ती आता इथे अबोलीला फोन करते. अबोलीला फोन करते आणि म्हणते की अबोली मला माफ कर. तू जे काही बोलत होतीस ते सगळं बरोबर होतं. मी आता तुला सांगते की जिने मला हे सगळे खून करायला सांगितले आणि जी माझी बहीण आहे तिचं नाव आहे आणि ती दिया असं म्हणते आणि तेवढ्यातच मागून आता दीपशिका येते आणि तिचा गळा कापून टाकते. त्यामुळे इथे तिच्या मानेवरती वार केल्यानंतर आता तिथल्या तिथे खाली शिवांगी कोसळते. शिवांगी कोसळल्यानंतर इथे लगेचच अबोलीला फोन येतो की इथे एक डेड बॉडी आहे म्हणून आणि ती दुसरी तिसरी कोणीची नाही शिवांगीची आहे. तेव्हा आता संपूर्ण पोलीस फोर्स तिथे पोचलेली असते. अबोलीसुद्धा तिथे आलेली असते. तेव्हा शिवांगीने तिथे नाव लिहिलेलं असतं की शिवा म्हणून. तिला ते शिवा दिसत असतं कारण तिला लिहायचं असतं दीपशिका, पण आता ती पूर्ण लिहू शकत नसते. तेव्हा दीप हे खोडलेलं असतं आणि शिवा हे ठेवलेलं असतं. फक्त शिवाच्या जागी तिथे तिला शिखा करायचं असतं, दीपशिखा, पण तिला ते करता आलेलं नसतं. तेव्हा अबोली म्हणते इथे आता शिवांगीने शिवा का लिहिलंय. त्यामुळे ती आता त्या गोष्टीचा शोध घ्यायला सुरुवात करते. अबोली म्हणते की नक्कीच इथून शिवांगी गेली असेल ती म्हणजे मितेशच्या घरी. आपण जाऊन बघूया का तिला तिथे काय दिसलं, काय बघितलं. त्यामुळे इथे अबोली जाता जाता तिने तिथे बघितलेलं असतं तर मितेशच्या घराबाहेर एक CCTV कॅमेरा असतो. तेव्हा अबोली म्हणते की सर आपल्याला याचं CCTV फुटेज मिळेल का. तेव्हा इकडे अंकुश म्हणतो हो नक्कीच मिळेल. तेव्हा इथे अंकुशने त्या CCTV कॅमेऱ्याचं आता फुटेज मिळवलेलं असतं. तेव्हा इकडे आता अबोली म्हणत असते की सर 4-5 दिवसांचं फुटेज बघूया, त्यामुळे इथे आपल्याला खरी घटना काय आहे ते कळेल. तेव्हा इथे ज्या वेळेला मितेशच्या घरी चोरी झालेली असते, त्याच्या वडिलांना मारण्यात आलेलं असतं, त्यावेळेला तिथे मासगर्ल गेलेली असते आणि ती मासगर्ल असते दीपशिका. दीपशिका आता जेव्हा त्याच्या घरातून चोरी करून बाहेर येते तेव्हा तिला जो पुरावा मिळालेला असतो तो बघून ती खुश होते आणि बाहेर आल्यानंतर आपल्या चेहऱ्यावरती जे मास्क असतो तो ती बाजूला करते. तेव्हा त्या CCTV कॅमेऱ्यामध्ये दीपशिकाचा चेहरा स्पष्टपणे दिसत असतो. तेव्हा अबोलीला खूप मोठा धक्का बसतो आणि अंकुश क्रिशला सुद्धा की ती मासगर्ल दुसरी तिसरी कोणी नसून ती इथे दीपशिका आहे. तेव्हा इकडे क्रिश म्हणत असतो की अबोली मी म्हणालो होतो ना की दीपशिका सारखी सारखी त्या शिवांगीला भेटायला जाते म्हणून. तेव्हा इथे अबोलीच्या आता सगळं काही प्लॅन लक्षात येतो की इथे दीपशिकाच आहे जी मासगर्ल आहे आणि तिनेच हे सगळं घडून आणले. तेव्हा इथे तिच्याकडे खूप मोठा अधिकार होता कारण ती पोलीस इन्स्पेक्टर होती आणि त्यामुळे ती या सगळ्या संधीचा फायदा घेत होती. तर इथे आता अबोली तिच्या विरोधामध्ये सगळे पुरावे गोळा करते आणि त्यानंतर ती कोर्टाची तारीख मिळवते आणि ज्या पद्धतीने तिने संजीवनी साठे यांचा खरा चेहरा सगळ्यांच्या समोर आणलेला असतो त्याच पद्धतीने इथे अबोली आता दीपशिकाचं नाव घेते. तेव्हा दीपशिका म्हणते अबोली हे काय बोलतेस तू, मी काहीही केलेलं नाही आहे. तेव्हा अबोली म्हणते सर दीपशिकाने शिवांगीचा खून केला आहे. तेव्हा इकडे आता दीपाली म्हणत असते की नाही मी काही नाही केलं आहे. तेव्हा इथे आता CCTV फुटेज जे फुटेज मिळवलेलं असतं ते ती आता कोर्टामध्ये सादर करते आणि त्याच्यामध्ये मासगर्ल म्हणून जी मुलगी असते ती दुसरी तिसरी कोणी नसून दीपशिका असते. तेव्हा इथे अबोली विचारते की दीपशिका तूच मासगर्ल आहेस ना, तुझंच नाव दीपाली आहे आणि तू तुझ्या नावाचं इथे नाव बदलून केलंस दीपशिका पाटील असं सुद्धा अबोली म्हणते. तेव्हा इथे अबोली म्हणत असते कारण जज साहेब हिने शिवांगीला सुद्धा मारून टाकलं हिचं सत्य बाहेर येऊ नये म्हणून. कारण ही जळत होती शिवांगीवरती कारण हिचं मितेशवरती प्रेम होतं, हिला मितेशबरोबर लग्न करायचं होतं, पण मितेश हिला डावळून शिवांगीवरती प्रेम करत होता आणि ही गोष्ट तिला अजिबात आवडली नव्हती आणि म्हणूनच तिने इथे मितेशचा सुद्धा काटा काढला आणि त्याचबरोबर शिवांगीचा सुद्धा. अशा पद्धतीने इथे अबोलीने आता दीपशिकाचं सगळं सत्य कोर्टामध्ये आणलेलं असतं आणि त्याशिवाय इथे अबोली पुन्हा एकदा ही केस जिंकलेली असते. तिने प्रत्येक व्यक्तीला न्याय मिळवून दिलेला असतो आणि गुन्हेगारांना शिक्षा. त्यामुळे इथे आता विजयाची गुढी ही तिने चाळीमध्ये संपूर्ण चाळकऱ्यांबरोबर
त्याचबरोबर आपल्या कुटुंबाबरोबर विजयाची गुढी उभारलेली असते आणि गुढीपाडवासुद्धा साजरा केलेला असतो। त्यामुळे इथे सगळेजण आता अबोलीचं कौतुक करत असतात। समृद्धी नावाच्या जेवढ्या मुलींना मारलेलं असतं त्यांचे आईवडीलसुद्धा इथे त्यांनासुद्धा तिने न्याय मिळवून दिलेला असतो, ते सुद्धा अबोलीचं कौतुक करतात। दीपशिकाला तिच्या गुन्ह्याची शिक्षा मिळालेली असते आणि त्याचबरोबर शिवांगीने हे सगळं दीपशिकाच्या सांगण्यावरून केलं होतं हे सुद्धा अबोली म्हणते आणि त्यानुसार इथे जजसाहेब आपला निकाल देतात आणि इथे दीपशिकाला जन्मठेपेची शिक्षा होते आणि त्याचबरोबर इथे अबोलीचा विजय झालेला असतो आणि त्या अनुषंगाने तिने इथे आता गुढीपाडवा साजरा केलेला असतो।